हालो लिवे। करना क्या था सर? इसमें ये चार इनविटेशंस हैं, आप लोगों को न्योता है, इनविटेशन है, और उस हिसाब से आपको उनको विश तो करो, थैंक यू वगैरह तो बोलो। सो फर्स्ट सिचुएशन क्या है? हालो लिवे फ्रेंडिnnen und Freunde, डियर फ्रेंड्स, हालो फ्रेंड्स, नेक्स्ट Woche habe ich Geburtstag, बर्थडे है मेरा अगले वीक। Wenn das kein Grund zum Feiern ist, ich lade euch zu meiner Geburtstag am 26.8. ab 21 Uhr ein, means 26 अगस्त को इवनिंग में 9 o'clock आ जाना। एस्किप गेटरेंग है उन डीजे, खाना पीने को मिलेगा और नाचेंगे। वी आर फायरिंग इन थिएटर कैफे इन देयर विजन स्ट्रासे, दिस इज द एड्रेस, यहाँ आना है, राइट, उन 50 विजन स्ट्रासे। Ich freue mich auf euch, I will be happy if you come। और नादिया, सो नादिया ने हमको इनवाइट किया, कौन सा आएगा? ए सर, ए Herzlichen Glückwunsch। Herzlichen Glückwunsch। Wir wünschen dir eine tolle Party। We wish you a great party। सर ये we fire in a theater का मतलब we are meeting in or we will enjoy क्या था सर मीनिंग? Firing means celebrate। Okay, okay। We are firing in theater cafe। We are going to celebrate my birthday in this theater cafe, जिसका एड्रेस ये वाला है, वहां आना है डायरेक्ट। सर ये ऐसा भी लिख सकते हैं ना, we fire uns in theater cafe, बोल सकते हैं? ओके। नहीं, फ्रॉइन थोड़ी है, ये फायरन है। फ्रॉइन तो होता है टू बी हैप्पी अबाउट, ये फायरन है। तो अगर आपको जिस दिन ये दिख जाए जिस फायरन वर्ब है, उस दिन से शुरू कर दो जिस। आपने अगर कहीं देखा है तो आप कह सकते हो वर्ब जिसके साथ में आपको वर्ब दिखे उसके साथ आप जिस लगा सकते हो। आपने देख लिया है तो आप लगा सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं है। फायर पार्टी होता है ना सर? यस, टू सेलिब्रेट वर्ब है ये। अगर पार्टी बोलना है तो वो फायर होगा, ये वर्ब है, फिर कैपिटल हो जाएगा, वो फर्क पड़ता है थोड़ा सा, फिर वो हो जाएगा दी फायर ये, और अभी जो है वो है फायर, ये वर्ब है, ये नाउन है, सेकंड पोजीशन पे आया है, वी आर फायर। सो इसके साथ ए कर दो आप, दिस वन, वी विश यू। नेक्स्ट Tauf है, Einladung zu meiner Taufe am Sonntag, den 8. Juni 2014 um 10 Uhr in der Peterkirche in Wien। At this time in Wien, Wien में पेटरकिर्che करके कोई चर्च है, उसमें आ जाओ, वहां मेरे को मतलब क्रिश्चियन बनाने का एक प्रोसेस होता है, उसको बोलते हैं टाउफ है। सो जो भी रिचुअल्स हैं वहां पे कुछ पानी ऊपर डालना या व्हाटएवर जो भी है, वहां पे इनविटेशन है आपको। सो इसके लिए से आएगा Alles Gute für eure Kleine। Kleine यहाँ पे तुम्हारी छोटी के लिए गुड विशेष, क्लाइन से क्लाइन उसको नाउन बना दिया, für eure Kleine, Kleine मतलब Kleine Tochter, ये सेंस निकल रहा है उसमें। Yeah, so say next one। Liebe Maya, unser Haus ist endlich fertig। Finally our house is ready। Am Sonntag feiern wir unseren Einzug mit Familie und Freunden। Ab 11 Uhr, nicht 11. Ab 11 Uhr frühstücken wir bei uns in der Friedenshalle 102। Come here, we'll eat Frühstück, Breakfast साथ ही करेंगे। Wir freuen uns auf dich, we will be happy if you come। Herzliche Grüße, Franzi und Thomas। Franzi und Thomas माया को बुलाना चाह रहे, so what will she say? Danke für die Einladung।
in neuen Haus. Day? Day. हाँ सर. Day na? Yes. Danke für die Einladung. Thank you for invitation. तुमने बुलाया मुझे, कोई बुला नहीं रहा था काफी दिनों से. Viel Glück im neuen Haus. Viel Glück. खुश रहो तुम नए घर में. Okay, next one. Andrea Fiedler und Rainer Zidmeier. इससे पता चल रहा है? हाँ सर. शादी. Wir heiraten. हम शादी कर रहे हैं. Am 23.10.2014 um 10 Uhr in Stadtamt München, Rupertstraße 11. This is the address. Wir bitten Antwort bis zum 31.07.2014. मतलब इस तारीख तक जवाब दे देना. आना है क्या? अकॉर्डिंगली बुकिंग होगी भी, क्योंकि वो लोग पहले ही कंफर्म कर लेते हैं आ रहे हो तुम, नहीं तो पैसे तो इनके लग ही जाएंगे. सो आंसर B सर. B. Ich wünsche euch viele glückliche Jahre zusammen. ये कह रहे हैं कि बस ये उम्मीद है कि आप कई साल तक साथ रहो. देखो कई साल तक कई बोला है ना. Good. So they are wishing. Das ist toll dann. Wir checken auf, ob wir noch was haben. Here, this is also good. Lebensformen in Deutschland. Hören Sie die 3 Interviews und ergänzen Sie die Sätze. ये कंप्लीट हमको ध्यान से सुनना है. ये क्रिस्टियाना लेफ्ट आल्स हाउस इज लिविंग, किसी के साथ रहती है, अकेली रहती है, क्या है? आंडी und राफेल लेबन, ये 2 लड़के हैं. कारिन und Owe sind seit 10 Jahren, 10 साल से साथ में है. ठीक है, ये पढ़ लेते हैं पहले, हमको पता चल जाए क्या इंफॉर्मेशन सही है. क्रिस्टियाना hat einen Partner, richtig falsch करेंगे. क्रिस्टियाना ist oft einsam, अकेलापन है इसमें, अकेलापन फील करती है. क्रिस्टियाना macht viel mit ihren Freunden. She means spend lot of time with friends. पहले 3 क्रिस्टियाना के. Then Andy und Raphael wohnen zusammen, weil sie oft zusammen sein wollen. They are living together because they want to live together. Okay? Die Nachbarn wissen, dass Andy und Raphael ein Paar sind. Aha. Neighbors को पता चल गया कि ये दोनों कपल हैं. Die Eltern denken, dass Andy und Raphael in einer Wohngemeinschaft leben. पेरेंट्स तो सोच रहे हैं कि ये वैसे ही हॉस्टल में रहते होंगे साथ में, बट उनको ये नहीं पता कि ये कपल बन गया. थर्ड, Karin. Karin und Uwe sind jetzt geschieden. They are now divorced. Karin und Uwe haben 2 Töchter. They have 2 daughters. Karin und Uwe arbeiten beide. They both are working. ये सुन के पता चलेगा क्या इनका सीन है. ओके, Wolf. Yeah, that's for sure. Okay. Also, here. Wolf. Wolf ist hier. Übung 16. Interview 1. Christine, du bist 35 Jahre alt und lebst allein. Ja, ich habe mich vor 2 Jahren von meinem Freund getrennt und bin aus unserer Wohnung ausgezogen. Eine Freundin wollte, dass ich mit ihr zusammenziehe, aber ich will lieber alleine wohnen. Im Moment genieße ich meine Freiheit. Bist du manchmal einsam? Nein, Single sein heißt ja nicht, dass ich einsam bin. Ich habe viele Freunde und unternehme viel mit ihnen. Nur die Sonntage, da haben viele keine Zeit, weil sie mit ihren Partnern zusammen sein wollen. Das ist manchmal etwas schwierig. Interview 2. Andi und Raphael. Ihr seid ein Paar und wohnt seit etwa einem Jahr zusammen in einer Wohnung. Warum seid ihr zusammengezogen? Wir wollten uns einfach öfter sehen. Vorher haben wir uns immer gegenseitig besucht. Das war aber nicht so praktisch.
Als Männerpaar, habt ihr da Probleme mit den Nachbarn? Die meisten wissen nicht, dass wir ein Paar sind. Warum auch? Ja, die meisten Nachbarn denken, dass wir in einer Wohngemeinschaft zusammenleben, weil das billiger ist. Für unsere Eltern war es am Anfang ein Schock. Aber jetzt finden sie es ganz normal. Interview 3. Karin und Uwe, ihr habt spät geheiratet. Ja, wir kennen uns schon seit der Schule. Dann haben wir erstmal lange studiert. Wir wollten noch nicht so früh Kinder haben. Nach dem Studium haben wir beide gearbeitet und viele Reisen gemacht. Mit 38 hat Karin unsere Tochter bekommen. Dann haben wir geheiratet. Unsere Tochter kommt nach den Sommerferien aufs Gymnasium. Arbeitet ihr beide? Ja, nach der Geburt bin ich die ersten beiden Jahre zu Hause geblieben. Dann haben wir einen Kindergarten für Lucy gefunden und ich habe wieder angefangen zu arbeiten. Übung 20. Okay, so, Christiane Single, Andi und Raphael leben Zusammen. und sie sind Verheiratet. verheiratet. Jetzt, Christiane hat einen Partner, richtig oder falsch? Richtig. Das ist falsch. Sie ist Sie Single, hat, Karin, Single. Single, geschieden. sie hat einen Freund, aber ja. Ja, aber jetzt ist sie Single. Sie lebt jetzt allein aus und sie hat einen Streit und dann geschieden. Dann hat sie aus der Wohnung, also los, wohnt jetzt nicht zusammen. Sie ist Single. Das ist falsch. Christiane ist oft einsam. Richtig oder falsch? Was ist einsam? Lonely feel करती है. Ist es Das ist falsch. Sie sagt einsam? Nein. Ich verbringe viel Zeit mit Freunden. Aber nur die Sonntage. Dann haben die Freunde nicht viel Zeit, weil sie mit Partnern zusammen sein wollen. ये बोलती है कि einsam तो बिल्कुल फील नहीं करती. फ्रेंड्स के साथ खूब टाइम बिताती हूँ. ओनली संडेज को. और थोड़ा अच्छा नहीं लगता क्योंकि सब अपने अपने पार्टनर्स के साथ रहते हैं. Christiane mag viel mit ihren Freunden, das ist dann richtig. Wir können nochmals führen. Einsam fühlt sie nicht. Das sind falsch, die beide. Andi und Raphael wohnen zusammen, weil sie öfter zusammen sein wollen. Ja, richtig. They are living together because they like togetherness. Ja. Die Nachbarn wissen, dass Andy und Raphael ein Paar sind. Neighbors already know that they are a couple. No. Nein. No. Because I didn't- no. Also die Nachbarn haben keine Ahnung. Sie denken, sie wohnen zusammen, weil sie billig zusammen wohnen. Ja, Ja. vielleicht, weil das billig ist. Deshalb, sie denken, sie wohnen als Wohngemeinschaft. सस्ते के कारण साथ रहते होंगे, पैसा बच जाए दोनों का. Die Eltern denken, dass, ja bitte? Die Eltern denken, dass Andi und Raphael in einer Wohngemeinschaft leben. Parents भी ऐसा ही सोच रहे हैं क्या? Ja. Nein. Am Anfang war es für die Eltern Schock. Am Anfang war es Schock, aber jetzt fühlen sie normal. Accept कर लिया कि इनका क्या कर रहे हैं हम Parents ने. Karin und Uwe sind jetzt geschieden. Ja. Falsch. Sie sind verheiratet. Sie haben später geheiratet, aber jetzt verheiratet. They are living now together. They are married. Karin und Uwe haben zwei Kinder, zwei Töchter. Falsch. Aber nur eine Tochter. Sie haben nur eine Tochter, Lucy. Karin und Uwe arbeiten beide. Ja. Richtig. Das ist richtig. Wir hören noch einmal.
Übung 16. Interview 1. Christine, du bist 35 Jahre alt und lebst allein. Ja, ich habe mich vor 2 Jahren von meinem Freund getrennt und bin aus unserer Wohnung ausgezogen. Eine Freundin wollte, dass ich mit ihr zusammenziehe, aber ich will lieber alleine wohnen. Im Moment genieße ich meine Freiheit. Bist du manchmal einsam? Nein, Single sein heißt ja nicht, dass ich einsam bin. Ich habe viele Freunde und unternehme viel mit ihnen. Nur die Sonntage, da haben viele keine Zeit, weil sie mit ihren Partnern zusammen sein wollen. Das ist manchmal etwas schwierig. Interview 2. Andi und Raphael. Ihr seid ein Paar und wohnt seit etwa einem Jahr zusammen in einer Wohnung. Warum seid ihr zusammengezogen? Wir wollten uns einfach öfter sehen. Vorher haben wir uns immer gegenseitig besucht. Das war aber nicht so praktisch. Als Männerpaar, habt ihr da Probleme mit den Nachbarn? Die meisten wissen nicht, dass wir ein Paar sind. Warum auch? Ja, die meisten Nachbarn denken, dass wir in einer Wohngemeinschaft zusammenleben, weil das billiger ist. Für unsere Eltern war es am Anfang ein Schock. Aber jetzt finden sie es ganz normal. Interview 3. Karin und Uwe, ihr habt spät geheiratet. Ja, wir kennen uns schon seit der Schule. Dann haben wir erstmal lange studiert. Wir wollten noch nicht so früh Kinder haben. Nach dem Studium haben wir beide gearbeitet und viele Reisen gemacht. Mit 38 hat Karin unsere Tochter bekommen. Dann haben wir geheiratet. Unsere Tochter kommt nach den Sommerferien aufs Gymnasium. Arbeitet ihr beide? Ja, nach der Geburt bin ich die ersten 2 Jahre zu Hause geblieben. Dann haben wir einen Kindergarten für Lucy gefunden und ich habe wieder angefangen zu arbeiten. So ist das. Übung 20. Moment. So haben wir. Ja, jetzt ist das besser? Yes, sir. या जी मिशन नॉक होना क्योरन फिर सुनना पड़ेगा तब होगा फाइनल Hören Sie das Telefonat mit Frau Hilbert. Ordnen Sie zu. And wochenlang. Okay, again, this is also interesting. बिल्ली खो गई थी किसी की, बिल्ली वापस आ गई. So स्टोरी है, छप गई स्टोरी. सर वो बिल्ली वाला एंडुंगन क्या करे सर, समझ में नहीं आया. एंडुंगन, एंडुंग को ठीक है. एंडुंग देखते हैं पहले. Wir suchen unsere Katze Lucy. Lucy ist noch jung. इसमें कुछ नहीं आएगा बिकॉज एडजेक्टिव एंडुंग तभी आती है जब एडजेक्टिव के बाद में कोई नाउन हो. यहां तो कोमा आ गया, सो नो एंडिंग रिक्वायर्ड, नथिंग. Sie ist erst 1 Jahr alt. Sie ist just 1 year old. Lucy ist eine Katze. नाउन आ रहा है एडजेक्टिव के बाद में. दी Katze होता है, सो eine große schmale Katze सर. इसमें भी तो कोमा है सर, यहाँ पर है, लेकिन उसके बाद में तो फाइनली ये कनेक्ट कर रहा है ना इनको दोनों को. यहाँ पे तो सेंटेंस ही नया स्टार्ट हो गया ना उसके बाद में. जी ईस्ट, तो ये इससे तो कोई लेना नहीं है ना उसका. नया सेंटेंस हो गया, यहाँ पे ये खत्म हो गया. बट यहाँ पे ये वही सेंटेंस चल रहा है. यहाँ नाउन कनेक्ट करेगा क्योंकि ग्रोस का तो कोई मतलब ही नहीं है. ग्रोस है, स्मॉल है, कट्स है. 2, 3, 4 कितने भी एडजेक्टिव आ सकते हैं. अगर कोई बाद में नाउन आ रहा है तो उसकी एंडिंग लेगा वो. एंड मिट आ गया, मतलब डाटिव होता है मिट. तो मिट आइनर डाटिव में चाहे डेफिनेट हो चाहे इंडेफिनेट हो, डाटिव में हमेशा ईएन आता है. डेफिनेट, इंडेफिनेट. सो यहां भी ईएन इसलिए आया क्योंकि ये डाटिव हो चुका पहले. उन फेल डेयर फेल होता है. सो आइनर श्वार्ट्सन नाज़े एंड आइनम आ रहा है, ये मिट के कारण ही आ रहा है. आइनम ग्राउन फेल, ये ग्रे फेल. und mit einem Schwarzen. Schwarzen. okay.
Rücken, Rücken ब्लैक कमर है इसकी। Sie hat Pfoten, इसकी जो फोटन है, डी फोटो में दी फोटन होता है प्लूरल है इसलिए। तो ये Ian. डी वाइजर ये आएगा बिकॉज ये डाटिव, ये मतलब ना तो डेफिनेट है ना इंडेफिनेट है। ओन आर्टिकल की टेबल चलेगी इसमें प्लूरल में आकुजाटिव। सो haben आकुजाटिव वर्ब है। Augen इज आल्सो प्लूरल। Sie hat weiße Pfoten und grüne Augen। सर ये पता कैसे चलेगा कि उन आर्टिकल के लिए सेंटेंस है सर? ये बताऊं कैसे पता चलेगा, क्योंकि 3 टेबल होती हैं। अगर कहीं पे डेयर दी लिखा हुआ है एडजेक्टिव से पहले, तो इसमें लिखा हुआ नहीं है ना। नहीं सर। ऊपर वाली में तो देखो लिखा हुआ था तो पता चल रहा था आइन की है टेबल। हाँ सर। यहां भी आइन लिखा हुआ था तो आइन से पता चल रहा था। यहां आइन लिखा हुआ था तो पता चल रहा था आइन वाली टेबल लग रही है। यहां पे आइन लिखा हुआ था तो पता चल रहा था कि आइन वाली टेबल लग रही है। बट यहां लिखा हुआ ही नहीं है, लेकिन एडजेक्टिव तो है। Yes, sir. सो ना तो द लिखा हुआ और ना अ लिखा हुआ, तो इसका मतलब थर्ड टेबल ओन आर्टिकल की Okay, sir. ये। सो ये बिल्ली खो गई थी, अब वो बिल्ली वापस आई है। तो किसी ने बोला आपकी बिल्ली आ गई? बोला हाँ आ गई हमारी। तो वो बिल्ली का कहाँ रही बिल्ली, क्या हाल है, ठीक है क्या? अभी लास्ट एक्सरसाइज है आज के लिए। सो eine Woche lang, एक वीक क्या? 2 Wochen lang, 2 weeks। 4 2 Tagen, 2 वीक पहले। heute, today, gestern, yesterday। ये क्या सीन था? ist sie wieder normal, वापस नॉर्मल है। ist Lucy शुरू के कॉमन, कब आई वो वापस? तो 2 दिन पहले आई, कल आई, आज आई, वो सब अपन सुनेंगे और फिर उसको मैच करा देंगे। hat sie lange geschlafen, लंबा सोई तान के, थकी हुई थी। ओके, सो war Lucy bei einer Familie, einer Frau, एक लेडी के यहां थी, कितने दिन तक थी? सुनेंगे। war Lucy weg, कब गायब हो गई थी? ओके, सुनते हैं। गुड। Was war das? Moment, das ist 13। Kerstin Helpert? Guten Tag, hier ist Herr Winter von der Zeitung Neue Presse Hannover. Hallo, Herr Winter. Sie hatten bei uns in der Zeitung eine Anzeige aufgegeben, dass Sie Ihre Katze Lucy vermisst haben. Ich habe gehört, dass Ihre Katze jetzt wieder da ist. Könnte ich einen Artikel über Ihre Katze und Ihre Familie schreiben? Einen Zeitungsartikel? Ja, genau, über Ihre Katze Lucy. Ja, okay. Was wollen Sie denn wissen? Wie lange war Lucy weg? Und seit wann ist sie wieder da? Wir haben Lucy 2 Wochen vermisst und sind sehr glücklich, dass sie wieder zu Hause ist. Vor 2 Tagen haben wir einen Anruf von einer älteren Dame bekommen. Lucy war eine Woche bei ihr. Seit 2 Tagen ist sie wieder zu Hause. Und geht es Lucy gut? Ja, vorgestern waren wir mit ihr beim Arzt und sie ist ganz gesund. Gestern war sie aber sehr müde und hat viel geschlafen. Heute ist sie zum Glück wieder ganz normal. Sie musste sich wahrscheinlich erstmal von dem Schock... ओके, वापस सुनेंगे एक बार, डोंट वरी, एक बार में नहीं आता पकड़ में। सो गेस्टर्न का क्या हुआ? müde, sie war müde und lange geschlafen। und heute? ist wieder normal। und wann ist sie शुरू gekommen? Vor 2 Tagen शुरू gekommen। Okay, und 2 Wochen lang, eine Woche lang। ja, 2 वीक पहले गायब थी और 1 वीक एक लेडी के यहाँ रही। ओके, और 2 दिन पहले ही वापस आई है।
कल तो बहुत थकी हुई थी तो सोती रही, आज वो फिट है। ओके, फिर सुनते हैं, यही बात है क्या? सब लोग मिलके तो सुन लेते हैं हम लोग, बढ़िया ना? गुड। Fit für Einheit 3. Aussprache. Übung 20. Kerstin Hilpert? Guten Tag, hier ist Herr Winter von der Zeitung Neue Presse Hannover. Hallo, Herr Winter. Sie hatten bei uns in der Zeitung eine Anzeige aufgegeben, dass Sie Ihre Katze Lucy vermisst haben. Ich habe gehört, dass Ihre Katze jetzt wieder da ist. Könnte ich einen Artikel über Ihre Katze und Ihre Familie schreiben? Einen Zeitungsartikel? Ja, genau, über Ihre Katze Lucy. Ja, okay. Was wollen Sie denn wissen? Wie lange war Lucy weg? Und seit wann ist sie wieder da? Wir haben Lucy 2 Wochen vermisst und sind sehr glücklich, dass sie wieder zu Hause ist. Vor 2 Tagen haben wir einen Anruf von einer älteren Dame bekommen. Lucy war eine Woche bei ihr. Seit 2 Tagen ist sie wieder zu Hause. Und geht es Lucy gut? Ja, vorgestern waren wir mit ihr beim Arzt und sie ist ganz gesund. Gestern war sie aber sehr müde und hat viel geschlafen. Heute ist sie zum Glück wieder ganz normal. Sie musste sich wahrscheinlich erstmal von dem Schock. Ja. Fit für Einheit 3. So ist es. Lucy geht es jetzt gut. Ganz gut. Sie sollten aber immer wieder noch hören, dann fühlen Sie es gut.